ती विश्वमाऊली देवी ग। नणंद भावजाईची जोडी ग करील छेडा छेडी। नणंद भावजाईची जोडी ग खेळाला आली गोडी। नणंद भावजाईची जोडी ग फुगडी खेळून खाली बोलून कुंकवान न्हाली। आली गबर आली सोन पावली आली। माहेर कसलं सासर कसलं जुना जमाना गेला। सातारा जिल्ह्यात घराघरात गौरीचे आगमन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले आहे। सध्या कोरोनाच्या रुग्णांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे। फलटण जवळच्या जिंती गावातील शर्मिला रणवरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या घरात कोरोनाचा संदेश देणारी गौरी देखावा साकारला आहे। यामध्ये एका गौरीच्या हातात सॅनिटायझर आहे तर दुसऱ्या गौरीने कोरोना काळात स्वच्छतेचा संदेश देणारा फलक हातात धरला आहे। विशेष म्हणजे दोन्ही गौरी दारामध्ये उभे असल्याचे यामध्ये दिसून येत आहे। घरातील गणपती सोबतच असणाऱ्या गौरीची ही आकर्षक सजावट ग्रामीण भागातील जिंती गावात शर्मिला रणवरे यांनी साकारलेली पाहायला मिळत आहे। मी शर्मिला विश्वास रणवरे, जिंती तालुका फलटण येथील गृहिणी आहे। मी माझ्या घरी दरवर्षी महालक्ष्मीचं साजरीकरण मोठ्या प्रमाणात होते। महालक्ष्मी गौरी गणपती हे मोठ्या प्रमाणात साजरीकरण करून त्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह हा जगभरात असतो आपल्याकडे। पण ह्या वर्षी कोरोनामुळे हे होऊ शकत नाही। आमच्या जिंतीतील गृहिणींनी सुद्धा हा निश्चय केला आहे की घरीच राहून हळदी कुंकू करायचं आणि प्रार्थना करायचे। जे हळदी कुंकू मोठ्या प्रमाणात महिलांचं होतं ते होऊ शकत नाही, पण घरी राहून आपण महालक्ष्मींना आपल्या मोठ्या प्रमाणात प्रार्थना केली तर ती नक्कीच प्रार्थना यशस्वी ठरेल। ज्या लोकांवरती कोरोनाचं संकट निभून आलेलं आहे ते लवकरात लवकर दूर व्हावं ही माझी महालक्ष्मींना किंवा गणपती बाप्पांना प्रार्थना आहे। आणि हीच प्रार्थना जगभरातल्या सगळ्या लोकांसाठी जे संकट आलेलं आहे कोरोनाचं ते लवकरात लवकर जावे, दूर व्हावे, टळावे ही माझी मनोभावे प्रार्थना।